हॅलो नमस्कार. मी माझं रेसिपीचे व्हिडिओ तर शेअर करतेच आहे तुमच्यासोबत, पण आजपासून म्हटलं डेली व्लॉग पण शेअर करणार. रोज रोज नाही, पण कधीतरी आठवड्यातनं एखादा किंवा 1-2 वेळा असं टाकत जाईल असं म्हणून. रोज रोज सारखं सारखं तेच तेच काय दाखवायचं असं म्हणून मग कधीतरी शेअर केलं तर बरं वाटतं, बघायला पण इंटरेस्ट येतो आणि मग आपल्यालाही थोडंसं मोटिवेट झाल्यासारखं होतं. कोणीतरी काम करते असं बघून आपली इच्छाही होते. हे ऑब्वियसली आहे की आपण बघितल्यानंतर लगेच उठतो आणि कामाला लागतो. प्रत्येक वेळा आपल्याला मोटिवेशनची गरज लागते असं नाही, पण कधीतरी आठवड्यातनं एखादा कंटाळा येतोच, त्यावेळेस आपण असं करू शकतो. इथे मी सकाळी माझ्या मुलीचा टिफिन बनवत होती. मुलं खायला इतके नखरे करतात की आपण जे जे बनवलं जे आवडीचं असेल तेवढंच ते खाऊन जातात. इथे मी शेवभाजी, चपाती आणि खमण बनवलं. तर खमणचं पीठ एकदम रेडी टू मिक्स आहे, माझ्या आईने बनवलेलं. इथे मस्त मी टिफिन बनवल्यानंतर चहा घेते आणि माझ्या बाल्कनीत असं फूल आलं होतं, तेच मी तुम्हाला दाखवते. देवपूजा करून घेते सकाळी सकाळी. मुलीला सोडल्यानंतर माझं पहिलं काम हेच असतं, चहा आणि देवपूजा केल्यानं मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि छान वाटतं घरामध्ये. नंतर मग आपले रोजचे रेग्युलर कामं जे आहेत रोज करायचेच असतात आणि रोज ते होतच असतात. हॉलपासून मी सुरुवात करते. इथे सगळं जेवढं दिवसभरातल्या वस्तू किंवा मग काहीतरी पसारा झाला असेल, मुलं असल्या म्हटल्यावर मग पसारा होतोच आणि आपणही एखाद वेळा कंटाळा करून कोणती तरी वस्तू कुठेतरी ठेवून देतो. जसं आता तुम्ही सोफ्यावर कपडे बघू शकतायत. आता मी कपडे टाकले आहेत ना, तर ते तिथेच राहू दिले, सुके कपडे काढलेले. आता ते फोल्ड करून ठेवून देणार आहे. रोज आपले प्रत्येक गृहिणीचे सेम कामं असतात. थोडंफार बदल होत असेल, पण हे कामं कधी चुकले नाही आहेत, रोजचेच असतात ते. क्लिनिंग किंवा मग कपड्यांच्या घड्या घालणं, झाडू, लादी, स्वयंपाक हे सगळं रेग्युलर असतं. वर्किंग वुमेन असेल किंवा मग ती घरी असेल, हाऊस वाईफ असेल, तिचे कामं हे असतातच. आमच्याकडे हेल्पर वगैरे कोणी नाही आहे, फक्त मीच माझं करून घेते सगळं. असं काही लोड नसतो की हां एवढ्या वेळेत हे झालंच पाहिजे, पण वेळ ठरवल्यानंतर मग बाकीच्या कामांना आपल्याला वेळ व्यवस्थित भेटतो. इथे मी सगळं क्लिनिंग करून घेते. सोफ्यावरचं पण मी आज कवर धुवायला टाकलं होतं म्हणून फक्त बेडशीट टाकली आहे कवर म्हणून. आता इथे समोर मुलं अभ्यास वगैरे करतात, तर मग सगळा पसारा पडूच देतात. कितीही सांगितलं तरी 1-2 राहतच, मग तेच मी आवरून ठेवते. पेपर साईडला ठेवते. रोज रोज शेअर करायला तर मला अजिबात जमणारच नाही, कारण की माहिती नाही मुलं असून असं. मी आता बरेच यूट्यूबर बघते की ते अगदी रेग्युलर व्लॉग टाकतात किंवा मग सगळं व्यवस्थित होतं. काय माहिती कसं मॅनेज करतात. मला अजून सवय व्हायला वेळ लागणार आहे. मुलं जरी असले ना, मुलं हे कारण नाही आहे, पण मग प्रत्येकाचं करण्याची पद्धत किंवा मग मॅनेजमेंट वेगवेगळं असतं. जे रेग्युलर टाकतात त्यांना तर मी हॅट्स ऑफ करते. खरंच कसं मॅनेज करतात माहिती नाही. डस्टिंग थोडं रोज चालूच असतं. इथे टी व्ही वगैरेवर सगळं पडतच असतं. मग लास्टला झाडू मारून लादी पुसून घेते मी. थोडंफार काही असेल मग बाकीचं फक्त किचन वगैरे राहिलेलं असतं. बेडरूम पण मी आवरून घेते सोबतच. साधारण 11 वाजेपर्यंत आपले सगळेच कामं होऊन जातात. मग नंतर स्वयंपाक असेल तर स्वयंपाक वगैरे चालूच असतं. दिवसभर घरी असलं म्हणजे काम नसतं असं तर होतच नाही. काहीतरी काम आपण काढतच असतो. मस्त इथे माझं हॉल क्लीन करून झालं आहे. आज जरा वेगळं झालं आहे माझं. पहिले मी बेडरूमपासून सुरुवात करते, पण आज हॉल झाला आधी क्लीन करून. सकाळी थोडंफार बेडरूमचं होऊनच जातं. अंथरूण वगैरे असेल तर घड्या वगैरे घालून ठेवून देते मी. डस्टिंग असेल जिथे मिरर वगैरे आहे ना, तिथेच फक्त क्लीन करते रोज मी, कारण की त्यावरनं धूळ वगैरे बसते आणि लगेच दिसते, म्हणून मग फक्त थोडंफार करून घ्यायचं असतं. बाकी क्लिनिंग काही नसते बेडरूममध्ये. मस्त असं माझं बेडरूम पण क्लीन झालं आहे. झाडू लादी वगैरे करून फक्त माझं किचन बाकी आहे. किचनवरचा जो सकाळपासूनचा पसारा आहे ना, तो अजूनपर्यंत आहे. आता याला आवरायला 20 मिनटं तरी लागतील. म्हटल्यावर मग आपण आरामात करू शकतो. आणि मला दुपारी मग डीमार्टला जायचं होतं. डीमार्टला जाणं माझं सगळ्यात आवडीचं काम आहे. ग्रोसरी वगैरे घ्यायचं असेल तर मी इथे फक्त छोटीशी क्लिप ॲड केली तुमच्यासाठी. आता हळदी कुंकू येणारे म्हटल्यावर मग असे प्रोडक्ट
आपल्याला उपयोगी पडतात द्यायला वगैरे. खूप छान आहे. 99ला 4 पण बॉटल किंवा जार खूप छान होते हे. हा जार तर मला एवढा क्यूट वाटला ना. मी मागच्या वर्षी हळदी कुंकूला हेच दिले होते आणि हे नवीन बघितलं आहे मी. मागच्या वेळेस बघितलं होतं 35 रुपीजला, पण किती छान डिझाईन वगैरे, कलर पण एवढे छान छान होते यामध्ये. मी एक तर घेऊनच आली आहे. माझ्यासाठी ज्वेलरी वगैरे काही ठेवायचं असेल, मस्त छान डिझाईन मला आवडत होती मेन म्हणजे. ह्या प्लेट्स पण आपण देऊ शकतो हळदी कुंकूसाठी. छान होत्या, क्वालिटीही छान होती. 29ला ईच पीस होता तो. मस्त वाटत होता. अशी होती माझी डीमार्टची शॉपिंग. आणि कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा. आवडले असेल तर प्लीज डू लाईक, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.